Hello students, here today we have learned 1.5 Mrs. Addis. See the page number 43. Mrs. Addis, written by Sheila Smith. First we discuss icebreakers. See the first activity. Mrs. Addis, this is a main character we have see in this story. आता मिसेस ॲडिस हे ह्या स्टोरीतले कॅरेक्टर आहे, त्यामुळे तो टायटल फॉर्म दिलेला आहे. स्टोरी कशाबद्दल आहे आपण लर्न करणारच आहोत, पण त्या अगोदर त्यांनी आईस ब्रेकर्स, समथिंग डिपेंड्स अपॉन युअर प्रिव्हियस नॉलेज. सी द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. Share your opinions with your partner, that is opinions or feelings with your partner about a stranger who has villainous look or appearance. बघा आता ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, म्हणजे एखाद्या पर्सनचं लुकिंग जो फॉर्म आहे किंवा चेहरा किंवा त्याची दिसणारी मुद्रा चेहऱ्यावरची ती कशी आहे, दुष्ट आहे. विलियन्स असा वर्ड दिला आहे बघा, दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेरी क्रुएल. तुमच्या माइंडमध्ये काय फिलिंग्स येतील किंवा काय ओपिनियन येईल, तर त्यामध्ये मेन वेब चार्टमध्ये मेन फॉर्म दिला आय फील. आता तुमचं पर्सनल ॲन्सर असणार आहे, तरी परंतु मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगते की आपण काय त्यामध्ये फिलिंग्स लिहू शकतो. समथिंग वी सी फ्रायटन्ड, म्हणजे आपल्याला काय वाटू शकते, भीती वाटू शकते. समथिंग वी अँक्सियस, दॅट इज अँक्सियस फॉर्म. Then suspicious, these are the feelings or opinion. Another appearance can be deceptive. काही वेळेला लुकिंग फॉर्म जो आहे लक्षात घ्या, आउटवर्ड अपीअरन्स जो आहे तो काही वेळेला भ्रामकही असू शकतो. म्हणजे दिसताना व्यक्ती दुष्ट दिसते, परंतु काही वेळेला आपल्याला जरी भीती वाटत असेल तरीसुद्धा इनवर्ड क्वालिटीज त्याच्या वेगळ्या असू शकतात. त्याला एक आपण कन्सेप्ट वापरू शकतो किंवा एक प्रॉवर्ब आहे बघा, वन शुड नॉट जज अ बुक बाय इट्स कवर. म्हणजे पुस्तकाच्या कवरवरून आत काय आहे आपण जजिंग करू शकत नाही किंवा अंडरस्टँड लगेच इझिली होऊ शकत नाही आपण, जोपर्यंत बुक आपण रीड करत नाही. तसंच व्यक्तीच्या बाबतीत आहे, वरून दिसणारा व्यक्ती माइंडली कसा असेल हे अंडरस्टँड होऊ शकत नाही. सेकंड बघा, रिकॉल युअर फेवरेट क्राईम स्टोरी ऑन TV. डिस्कस विथ युअर फ्रेंड हाऊ यू कुड प्रिव्हेंट, दॅट इज स्टॉप द विलन ऑब्लिक थीप फ्रॉम कमिटिंग द क्राईम ऑर थेफ्ट. काय विचारलं आहे बघा त्यांनी, की एक गुन्हेगारी कथा तुमची TV वरील किंवा सिरियल आठवा आणि त्यातून एखाद्या चोराला किंवा गुन्हेगाराला तुम्ही कशा पद्धतीनं थांबवू शकाल किंवा थोपवू शकाल. समथिंग वी सी काउन्सिलिंग असा एक फॉर्म येऊ शकतो. लक्षात घ्या की आपण त्यांचं काय करू, काउन्सिलिंग करू किंवा समथिंग वी सी केअरिंग अबाउट देअर ॲक्टिव्हिटीज. त्यांना त्या ॲक्टिव्हिटी करण्याबद्दल आपण समजून सांगू, म्हणजे जस्ट लाईक ॲज अ फ्रेंडली लँग्वेज. आणि हे तुम्ही तुमच्या फ्रेंडशी डिस्कस करा असं म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल CID सिरियल आहे टेलिव्हिजनवरची, तर त्याच्यात होणारे जे क्राईम्स आहेत, तर अशा क्राईम्स करणारे विलन असतील किंवा थीप असतील त्यांना आपण प्रिव्हेंट करू शकतो. देन द फिलिंग ऑफ अ पर्सन when he commits a mistakes or mistake are. आता ह्यामध्ये एखाद्या गुन्हेगाराने चुका केल्या तर त्या व्यक्तीच्या फिलिंग्स कशा असतात, म्हणजे चोराच्या फिलिंग्स तुम्हाला विचारले त्या ॲक्च्युली चूक झालेल्या, तर त्यामध्ये पहिली फिलिंग्स त्यांनी फील करून दिली बघा. ही ट्रायज टू जस्टिफाय इट, म्हणजे ॲक्च्युली क्राईम करणारा म्हणत नाही मी क्राईम केला, म्हणजे तो त्याची चूक पहिल्यांदा कबूल करणार नाही, त्याचं समर्थन करेल. दॅट इज ही ट्रायज टू जस्टिफाय इट. नेक्स्टली कुठला फॉर्म भरू शकतो आपण, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ही ट्रायज टू ब्लेम समवन एल्स, म्हणजे तो आपला दोषावर दुसऱ्यावर थोपवण्याचा प्रयत्न करेल. देन ही ट्रायज टू प्रिटेंड इट इज नॉट टू बी हू हॅज डन इट, म्हणजे तो ॲक्सेप्ट करणार नाही ती चूक त्याने स्वतः केली नाही याचं ढोंग करेल. आणखीन समथिंग ही इज अनअशेम्ड ऑर अनरिपेंटंट,
म्हणजे त्यानं केलेल्या चुकीबद्दल त्याला पश्चाताप होणार नाही किंवा लाज वाटणार नाही, अशा काही गोष्टी चोराच्या बाबतीत होऊ शकतात. सेकंड बघा, द पर्सन हू मिस्टेक और मेक मिस्टेक अ कमिट क्राईम शुड बी पनिश्ड बिकॉज. मग चूक केलेल्या, प्रमाद केलेल्या किंवा गुन्हा केलेल्या व्यक्तीला काय झाली पाहिजे, शिक्षा ही झालीच पाहिजे, पनिशिंग फॉर्म झाला पाहिजे. आता रिझन विचारलं आहे त्यांनी, काय लिहू शकतो, समथिंग ही विल नॉट रिपीट और ही विल लर्न दॅट इज दीज थिंग्ज आर नॉट रिपीट. म्हणजे तो पुन्हा त्याच्या हातून ही चूक होणार नाही, त्यासाठी शिक्षा हवी. ऑदर्स विल लर्न फ्रॉम हिज एक्सपिरियन्स. म्हणजे एखादा चूक करणार असेल तर तो ह्या गोष्टीपासून काय घेईल, धडा घेईल. अँड वोंट डन और डेअर टू डू सो. म्हणजे असं करण्याचं तो धाडस करणार नाही. आता हे गुन्हेगारी किंवा केलेल्या चुकाचं म्हणतो आपण पश्चाताप, ह्याविषयी जे दिलेलं आहे आता त्यानुसारच हा स्टोरी फॉर्म आहे, लक्षात घ्या. ह्यात मेन कॅरेक्टर आहे मिसेस ॲडिस. ओके. आणखीन काय येऊ शकतं आहे, पर्सनने जर एखादा गुन्हा केला तर त्याला पनिशिंग केलं पाहिजे, कारण वी कॅन कीप लॉ अँड ऑर्डर बिकॉज इंडिया कंट्री इज व्हेरी बिग और डेन्सली पॉप्युलेशन कंट्री. ओके. See the information about writer. This is photo of Sheila Smith. That is Sheila K. Smith. Here she was an English novelist and poet. Many of her novels were set in the borderlands of ससेक्स अँड केंट इन इंग्लिश रिजनल ट्रॅडिशन. आता त्यांचे जे नॉवेल्स फॉर्म आहे, हा नॉवेलमधलाच एक पार्ट आहे, लक्षात घ्या, स्टोरी वाईज. मग ते जे नॉवेल्स आहेत हे नॉवेल्स लक्षात घ्या, ससेक्स आणि केंट ह्या रिजनल ट्रॅडिशनलवर आधारित आहेत. हर बुक द एंड ऑफ द हाऊस ऑफ अलार्ड बिकम अ बेस्ट सेलर. त्यांचं जे पब्लिश झालेलं बुक आहे, जे फेमस झालं, बेस्ट सेलर म्हणून त्यांनी दिलेलं बघा टायटल त्याला, तर ते प्रसिद्ध झालेलं आहे. दिस इज इन्फॉर्मेशन अबाउट रायटर. फर्स्ट पॅरा इज इंडिकेटिंग ॲज अ इन्फॉर्मेशन अबाउट रायटर. आता रायटरबद्दल फर्स्ट पॅरा दिलेला आहे. सेकंड पॅरा बघा, द स्टोरी इज अबाउट अ पीझंट वुमन. तर स्टोरी कशाबद्दल आहे, तर पीझंट वुमन दॅट मीन्स ॲग्रिकल्चरल लेबरर म्हणायचं, गरीब शेतकरी अशा अर्थानं. हू फाइंड्स अ डिस्परेट यंग मॅन ॲट हर डोअर स्टेप. बघा, आता तिच्या दारी आलेला एक पर्सन डिस्परेट, अतिशय हताश झालेला आहे आणि दुःखी आहे, आणि डोअर स्टेप तिच्या दरवाजाजवळ आला. प्लीडिंग ऑफ हर और रिक्वेस्टिंग, वी आर कॉल्ड रिक्वेस्टिंग ऑफ हर टू गिव्ह हिम प्रोटेक्शन फ्रॉम द पोलीस. स्टोरीमध्ये काय सांगितलं त्यांनी, एक अशी गरीब स्त्री आहे, शेतकरी स्त्री, दॅट इज कॉल्ड ॲज अ मिसेस ॲडिस. तिच्या दारी एक तरुण आलेला आहे, तो घाबरलेला आहे, दुःखी आहे, हताश झालेला आहे. समथिंग वी आर कॉल्ड ही फेस अ ग्रेट प्रॉब्लेम. व्हॉट प्रॉब्लेम वी लर्न इन दिस स्टोरी. पण तो रिक्वेस्ट करतो मिसेस ॲडिसजवळ की मला तुम्ही काय करा, प्रोटेक्शन द्या. म्हणजे हे शेल्टर असणं किंवा प्रोटेक्शन असणं हे कुणापासून, तर त्याला पोलिसांपासून पाहिजे. ओके. ही हॅड बीन पोचिंग ऑन द नियर बाय इस्टेट. दॅट इज त्यानं जवळच तिथं काय केलेलं आहे, शिकार केलेली आहे, त्याच्या हातून एक शिकार झाली आहे म्हणतो आपण. अँड इन पॅनिक हॅड किल्ड वन ऑफ द गेम कीपर्स. त्याच्या हातून एका गेम कीपर्सचा काय झालेला आहे, खून झालेला आहे. तो प्रोटेक्शनसाठी कुठं आला आहे, मिसेस ॲडिसकडे. आता स्टोरीमध्ये काय सस्पिशियस आहे हे आपण लर्न करूया. सी द फर्स्ट पॅरा. मार्जिन लाईनमध्ये लक्षात घ्या, ब्ल्यू फॉर्ममध्ये त्यांनी काही डिफिकल्ट वर्ड्स दिलेले आहेत, त्या वर्डचं सुद्धा मिनिंग अंडरस्टँड करून घ्या. फर्स्ट आय रीड द इंट्रोडक्टरी पॅसेज. इन नॉर्थ ईस्ट ससेक्स अ ग्रेट टंग ऑफ लँड रन्स इन टू केंट. इट इज अ लँड ऑफ वूड्स. द ओल्ड हॅमर वूड्स ऑफ द ससेक्स आयर्न इंडस्ट्री अँड अमंग द वूड्स ग्लीन द हॅमर पॉन्ड्स. ओईंग टू द थिकनेस ऑफ द वूड्स the road that passes Mrs. Addis' cottage is dark long before the fields beyond. The night there was no twilight and no moon, only a few pricks of fire in the black sky above the trees. But what the darkness hid the silence revealed.
In the absolute stillness of the night, windless and clear, every sound was distinct, intensified. The distant bark of the dog Delmodane sounded close at hand, and the man who walked on the road could hear the echo of his own footsteps following him like a nail. आता मार्जिन लाईनमध्ये वर्ड्स काही डिफिकल्ट आहेत, काही त्यांनी बोल्डमध्ये दिलेत बघा. त्या वर्ड्सचं मिनिंग जरा अंडरस्टँड करून घ्या. तर स्टार्टला जे मिनिंग दिलेलं आहे ससेक्सचं मिनिंग घ्या. एखादं असं तालुक्याचं गाव साठी तो वर्ड दिला आहे बघा. दॅट इज अ कंट्री इन द साऊथ ऑफ इंग्लंड, म्हणजे दक्षिण इंग्लंडमधलं गाव आहे ते. दॅट इज ससेक्स. देन टंग ऑफ लँड म्हटलेलं आहे बघा, म्हणजे मुख्य रस्त्यापासून फुटणारा जमिनीचा एक लांब पट्टा. दॅट इज कॉल्ड ॲज अ टंग ऑफ लँड. सेम मिनिंग सी अ लॉंग स्ट्रेच ऑफ लँड ब्रांचिंग आउट फ्रॉम द मेन रोड, म्हणजे मुख्य रस्त्याला फुटलेला दुसरा रस्ता की जो मोठ्या जमिनीच्या पट्ट्याकडे जातो. दॅट्स कॉल्ड ॲज अ टंग ऑफ लँड. अँड नेक्स्ट वन हॅमरवुड्स. हॅमरवुड्स एक प्रकारे ते हातोड्याचं जंगल, म्हणजे पूर्वी तिथं काय व्हायचं, हातोडे एक आयर्न फॉर्म क्रिएट होत होता, त्यामुळे त्याला तो वर्ड दिला आहे बघा हॅमरवुड्स. फॉरेस्टचं नाव आहे ते हॅमरवुड्स, बिकॉज इन द पास्ट आयर्न यूज्ड टू बी मेड युझिंग टिंबर अँड वॉटर, म्हणजे तिथं हातोडं लोखंड तयार केलं जायचं म्हणून त्याला तो वर्ड्स दिलेला आहे. नेक्स्ट वन प्रिक्स ऑफ फायर. प्रिक्स ऑफ फायर दॅट मीन्स तारे किंवा चांदणे, स्टार्स असं मिनिंग घ्या त्याला. देन डॅमलंडन दॅट इज कॉल्ड ॲज अ नेम ऑफ द विलेज. डॅमलंडन नेम ऑफ द विलेज. नंतर एक फ्रेज दिले बघा त्यांनी, क्लोज ॲट हँड, बोल्डमध्ये आहे, क्लोज ॲट हँड. दॅट्स मीन व्हेरी नियर. सिम्पल मिनिंग आहे बघा त्याचं, व्हेरी नियर. बघा म्हणजे आता इंग्लंडमधल्या ससेक्स जे म्हणतो आपण एरिया आहे ससेक्सचा, तालुक्याचं गाव आहे, तिथून ईशान्य बाजूला म्हटलं आहे त्यांनी, नॉर्थ ईस्ट असा वर्ड दिला आहे बघा. दक्षिणच्या बाजूला एक लांब लचक पट्टा कुठं शिरतो, केंटमध्ये. केंट इज ऑल्सो नेम. आणि तिथूनच लक्षात घ्या सगळा हा फॉरेस्ट एरिया आहे, जंगलाचा भाग आहे. आणि ससेक्सच्या पोलाद उद्योगाचं पूर्वीच्या काळात हातोडा म्हणून प्रसिद्ध असलेलं हॅमरवूड जंगल, म्हणजे हॅमरवूड हे जंगलाचं नाव लक्षात घ्या. नेम ऑफ द फॉरेस्ट. त्यांनी वर्णन कसं केलेलं आहे बघा. हिअर दॅट नाईट देअर वॉज अ ट्विलाईट ॲट नो मून. बघा रात्री अतिशय अंधार होता, चंद्रही दिसत नव्हता, झाडामधून डोकावणाऱ्या काळ्याभोर आकाशात काही चांदण्या लुकलुकत होत्या. लक्षात घ्या. दॅट इज अ फ्यू ट्रिक्स ऑफ फायर इन द ब्लॅक स्काय अबाव द ट्रीज. आणि अतिशय डार्कनेस होता, आणि ह्या दाट अंधारामुळं जे झाकलेलं होतं ते शांततेमुळं काय होतं, उघड झालं, प्रकाशात आलं. निशब्द, निर्वात, निर्मळ अशा शांत काळोख्या रात्री. आता निशब्द, निशांत असं वर्ड दिलेत बघा त्याने. स्टिलनेस ऑफ नाईट, विंडलेस, जे एक प्रकारे कुठल्याही पद्धतीचा वारा नाही, दॅट इज कॉल्ड निर्वात. त्याला वर्ड दिला आहे बघा त्यांनी, विंडलेस, निर्मळ, क्लिअर. एव्हरी साऊंड वॉज डिस्टिंक्ट, म्हणजे प्रत्येक ध्वनी लक्षात घ्या, आवाज स्पष्टपणे ऐकत होता, कुर्र झालं तरी. मग आता डेलमॉन्डमधलं कुत्र्याचा भुंकण्याचा दूरवर येणारा आवाजसुद्धा अगदी जवळून यायचा. दॅट इज कॉल्ड ॲज अ बार्किंग ऑफ द डॉग्स ॲट डेलमॉन्डन साऊंडेड क्लोज ॲट हँड. दॅट इज व्हेरी नियर, अगदी जवळ. कारण का अतिशय काळोखी रात्र होती, शांतता होती, आणि त्यामुळे थोडा जरी आवाज आला तरी तो येत होता. आणि रस्त्यावरून चालणारा माणूस एक प्रकारे अगदी द मॅन हू वॉकड ऑन द रोड असं म्हटलं आहे बघा. बघा रस्त्यावरून चालणाऱ्या एखाद्या माणसाला स्वतःच्या पावलांचं प्रतिध्वनी सुद्धा येत होता. दॅट इज कुड नियर इको ऑफ हिज ओन फूट स्टेप्स फॉलोईंग हिम लाईक अ नेल. म्हणजे एखादं
आपण म्हणतो का नाही, नेल म्हणजे ॲक्च्युली मृत्यू लोक असं येते, मृत्यूसूचक अशा अर्थानं ते पावलांचा आवाज म्हणजे अतिशय म्हणतो आपण फ्रायटनफुल ॲटमॉस्फिअर सांगितलं आहे त्यांनी किंवा डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. दिस इज फर्स्ट वन ऑफ द पॅसेज दॅट इज वी नो द नेम ऑफ दॅट प्लेस ससेक्स, देन हॅमरवूड फॉरेस्ट एरिया. ओके. आणि मिसेस ॲडिस, जंगल खूप दाट होतं लक्षात घ्या, आणि ह्या दाट जंगलामध्ये मिसेस ॲडिसची झोपडी होती. म्हणजे जंगल इतकं दाट होतं की त्यामुळे मिसेस ॲडिसच्या झोपडीवरून जाणारा रस्ता शेताच्या बऱ्याच अलीकडे काळोख्यात म्हणजे असं डिसॲपिअर्ड होत होता. दाट जंगलात मिसेस ॲडिसचा म्हणतो आपण हाऊस पंप होतं किंवा हट होती, झोपडी होती. हिअर नेक्स्ट, एव्हरी नाव अँड देन ही मेड अ एफर्ट टू गो मोर क्वाइटली, but the roadside was a mass of thorns, and their cracking or crackling and rustling were nearly as loud as the thud of his feet on the road. Besides, they made him go slowly, and he had no time for that. बघा, म्हणजे माणूस चालताना जे एफर्ट्स करत होता, एक पर्सन लक्षात घ्या, त्या अंधाऱ्या जंगलातनं चालत चालला होता, आणि प्रत्येक पावला गणिक म्हणतो आपण, दॅट इज एव्हरी नाव अँड देन ही मेड एफर्ट टू गो मोर क्वाइटली. अतिशय हळू आवाज करायचा प्रयत्न तो करत होता, म्हणजे आवाज न होऊन द्यायचा, पण त्याच्या पावलांचा आवाज येत होता, कारण का अतिशय किर्र शांतता होती, रात्र होती, त्यामुळं पायाखाली येणारे त्याचे झाडाची वाळलेली पानं असेल किंवा काटे असतील, झुडपांचा कडकडाट असेल, सळसळाट असेल पानांचा, तो आवाज येत होता, आणि त्यामुळं तो अतिशय स्लो चालत होता. दॅट इज बिसाइड्स दे मेड हिम गो स्लोली. येणारं जे क्रॅकलिंग आहे, रसलिंग आहे म्हणतो आपण, झुडपांचा काट्याचा येणारा कडकड आवाज असेल, पानांचं सळसळ असेल, दॅट इज ही ट्राय टू गो स्लोली. पण हळू जायला सुद्धा त्याच्याकडे तेवढा वेळ नव्हता. दॅट इज ही हॅड नो टाईम फॉर दॅट. वी डिडंट नो द नेम ऑफ दॅट पर्सन, अजून त्या पर्सनचं नाव माहीत नाही. व्हेन ही केम टू मिसेस ॲडिस कॉटेज, मिसेस ॲडिसच्या छोट्या घराजवळ तो आला. ही पॉज्ड अ मोमेंट, एक क्षणभर तो काय झाला, थबकला म्हणतो आपण, दॅट इज ही पॉज्ड अ मोमेंट. ओनली अ स्मॉल पॅच ऑफ ग्रास ले बिटवीन इट अँड द रोड, अँड ही लुकड इट ॲट द लाईटेड अनकर्टेन्ड विंडो. तो थोडा वेळ थांबला, आणि घर रस्त्याच्या मध्ये हिरवळीचा एक छोटा पट्टा होता, दॅट इज बिटवीन मिसेस ॲडिस कॉटेज अँड रोड. आणि त्यानं तिथून बघितलं, काय बघितलं तर एक पडदा नसलेल्या खिडकीतून त्याला उजेड येताना दिसला, म्हणजे मिसेस ॲडिसच्या कॉटेजची ती खिडकी होती. व्हॉट हॅपन नेक्स्ट वी सी, ही कुड सी मिसेस ॲडिस स्टूपिंग ओव्हर द फायर, टेकिंग सम पॉट और केटल ऑफ इट. त्यांनी ऑब्झर्व केलं मिसेस ॲडिसची ॲक्टिव्हिटी, काय करत होत्या त्या, की त्या चुलीजवळ म्हणजे विस्तवाजवळ पुढं वाकून पातेलं किंवा किटली उचलताना त्यांना दिसलं.